आज या ठिकाणी अनेक वर्षापासून आणि सगळे जुने मित्र या ठिकाणी जमले. त्या सगळ्यांना बघून मला तर खूप आनंद झाला. नावं सगळ्यांचे घेण्यापेक्षा एवढंच सांगेन की एक दोन नाही तर जवळपास तीनपेक्षा जास्त दशक म्हणजे 30-40 वर्ष असणारे हे संपूर्ण माझे मित्रमंडळी. आज त्यांच्या माध्यमातून आणि खास करून माझे मित्र सुशील दादा मोजर त्यांचं प्रतिष्ठान त्याच्या माध्यमातून आज अत्यंत स्तुत्य असा हा जो उपक्रम त्यांनी हाती घेतला. खऱ्या अर्थाने त्यांना व त्यांच्या संपूर्ण प्रतिष्ठानमधल्या असणारे संपूर्ण जे त्यांचे पदाधिकारी असतील, सहकारी मित्र असतील, या सगळ्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो की पावसाळ्याच्या काळामध्ये ज्यावेळेस अनेक ते दुर्लक्षित लोक असतात, त्यांच्याकडं त्यांना भिजावं लागतं, पैसे अभावी त्यांना छत्र्यासुद्धा म्हणजे पोटाची खळगी भरता भरता तिथंच त्यांना विचार करावा लागतो. पण म्हणजे छत्र्या तर लांबच राहिल्या. आणि असं असताना एक अत्यंत चांगला असा उपक्रम त्यांनी हाती घेतला. त्यांचं मनापासून व्यक्तिशः मी आणि आमचा संपूर्ण जो माझा मित्रसमूह आहे, सुनील तात्या काटकर असतील, सगळे म्हणजे नाव महेश गुरु, अमोल, लक्ष्मण, हे तर तेवढे नाव घ्यावं थोडेसे. कॉलेज संपल्यानंतर मी जेव्हा प्रथम सातारला आलो त्यावेळेस मी एकच मनातली उराशी एक इच्छा बाळगली होती की राजकारण होत राहतं, आज सत्ता ह्यांच्याकडे त्यांच्याकडे, याच्यापेक्षा जे दुर्लक्षित वर्ग आहे, जे दुर्लक्षित समाज आहे, ज्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे, त्यांना आपण हात जर दिला नाही तर त्यांच्या संपूर्ण भावी आयुष्यात अंधकारच राहतो. एक या घराण्याची सामाजिक बांधिलकी आणि त्यात मिळाले मला संपूर्ण असे त्यावेळेस जसं म्हणजे मला त्यावेळेस आम्ही जेव्हा सुरुवात केली तर की माझं संपूर्ण आयुष्य हे पहिलीपासून शेवटपर्यंत म्हणजे बाहेर बोर्डिंगला होतो. आल्यानंतर एक एक करत तसे जसे छत्रपती शिवाजी महाराजांचे तसे मूठभर संपूर्ण मित्रमंडळी गोळा केली. तसंच एक एक करून सगळे गोळा करत आलो. एवढे लोक मित्रमंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळे जमा केलेत. ही खऱ्या अर्थाने मी समजतो की ही माझी श्रीमंती. राजे राजवाडे हे काय माझी श्रीमंती नाही. मित्र, जोडलेले लोक आणि त्यांच्या माध्यमातून मिळालेलं प्रेम ही सगळ्यात मोठी श्रीमंती या जगातली. जी जोडल्यानंतर मिळती ती कधीच त्याला तोडच नाही. आणि असं असताना यांच्या सगळ्यांच्या मित्रमंडळीच्या माध्यमातून आज रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज एक चांगला उपक्रम सुशील दादा आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी त्यांचा हाती घेतला आहे. खऱ्या अर्थाने त्यांना संपूर्ण त्यांचे सर्व प्रतिष्ठानचे जे सर्व पदाधिकारी असतील, सहकारी असतील, या सगळ्यांचं मनापूर्वक मी त्यांना हा उपक्रम राबवल्यामुळं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि जास्तीत जास्त
या प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकसेवेचं काम व्हावं आणि त्याच्याकरता राज्य शासनाच्या पातळीवर असतील, केंद्र शासनाच्या पातळीवर अशा अनेक मोठमोठ्या स्कीम्स आहेत ज्या यांच्यामुळं एक प्रकारची जे स्वतःला मदत करू शकत नाही, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असतात, जे बिचारे जन्मताच त्याला आपण म्हणतो की डिसेबल्ड असतात, अशा संपूर्ण लोकांकरता आम्ही कार्यरत पहिल्यापासून आहोतच. पण त्यात सुद्धा ह्या सर्वांनी खास करून रक्षक प्रतिष्ठानच्या सर्व लोकांनी त्याच्यात मनापासून ते लक्ष घालावं. भरपूर फंड्स आहेत, तिकडनं आणता येतील. केंद्र शासन आहे, राज्य शासन आहे आणि वेगवेगळ्या मोठ्या आता वर्ल्ड बँकेच्या ज्या स्कीम्स आहेत, कुठून पण आपल्याला पैसे आणायला कुठं कमी पडणार नाही. पण मात्र जे कोण जे दुर्लक्षित वर्ग आहे तो कसा उंचवला जायला पाहिजे आणि त्यांना खरंच संपूर्ण एक मोठ्या प्रमाणावरती त्यांचं आयुष्य कसं उज्ज्वल झालं पाहिजे. त्यामुळे जेवढे असंख्य माझे मित्रमंडळी त्या सगळ्यांचे मनापासून त्यांना एकच सांगेन की आयुष्यातला आपल्यासाठी आपण करतोच, पण आयुष्यातलं थोडासा किमान एक 10-15-20% वेळ हा लोकांच्या सेवेकरता आपण दिला पाहिजे आणि ते तसे करतात आहे. आणि मनापासून ह्या प्रतिष्ठानला त्यांच्या भावी कार्यासाठी मी शुभेच्छा देतो. असं जास्तीत जास्त समाजाच्या उपयोगी असणारे उपक्रम त्यांनी राबवावेत. जे काय असेल त्यांना जी मदत लागेल त्या सर्वांना, आणि असे जे काय अनेक वेगवेगळे प्रतिष्ठानचे जे लोक आहेत त्यांनासुद्धा आवर्जून सांगावंसं वाटतं मला की तुम्हालासुद्धा समाजसेवेसाठी काय कुठलं कार्य तुम्हाला मदतीचा हात ती कधी आकडता घेत नाही आणि त्याच्यातनं जास्तीत जास्त ह्या आपल्या आयुष्यात त्यांना स्वतःला जे मदत करू शकत नाही अशा लोकांना आपण हात देऊन त्यांना वर उंचीवर आणण्याचं आपण काम करावं, एवढंच या प्रसंगी मला सांगावंसं वाटतं. एवढीच या ठिकाणी मी माझं मनोगत व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सुशीलदादा मोहरर आणि त्यांचे संपूर्ण प्रतिष्ठानचे जे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते म्हणा, सहकारी मित्र, या सगळ्यांना आजचा चांगल्या प्रकारचा उपक्रम त्यांनी राबवल्यामुळं मनापासून धन्यवाद देतो. आणि ह्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांची सेवा व्हावी एवढीच या प्रसंगी हे करतो. आणि त्या संपूर्ण हे करत असताना कुठेही मी या बाबतीत कमी पडणार नाही एवढं या प्रसंगी मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो. धन्यवाद.